बंटी ज्याचा त्याचा स्कॅम होणार स्कॅम अख्खं जाम आहे अख्खं जाम. हा मग ठेव की तुझं काही एका दिवसाला काही एवढं सामान आणलं होतं काय आणले बघू. आता होणार आहे मोठा स्कॅम. बंटीला हालत सगळं सांगून घेऊन चाललंय. मग काय करणार आहे माझ्या मित्रांचं हे झालं मित्राचा बर्थडे आहे. अचानक भैरवमध्ये आता असेल का काय म्हणते सोडणार की नाही परत. आता पुढचं नाही सांगते. तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करतो मी. आता वाजलेत बरोबर किती वाजले तरी 9:49 जवळजवळ 10 वाजल्यात जमा आहे. आणि आमचा अचानक भयानक मध्ये प्लॅन ठरलाय ट्रिपचा. ट्रिप म्हणजे देवदर्शनाचा. आमचा आपलं काही ट्रिप दुसरी नसते फोर व्हीलर मध्ये म्हणल्यावरती. तर आता आम्ही चाललोय. तर कुठं चाललोय तुम्हाला दाखवतो. आणि विषय असा आहे, बंटी म्हणजे आमचा अमय दीक्षित त्याचा स्कॅम होणार आहे स्कॅम. त्याला सांगितलंय मी आपल्याला हडपसरला जायचंय पण आम्हाला जायचंय वेगळ्याच ठिकाणी. आणि त्याला हडपसरला सांगून आता उचलणार आहे. बघू आता जे काय होईल ते होईल. जातो घेऊन आता. तो आमच्यात राहत नाही आजकाल म्हणून त्याला स्कॅम शाळा करतो आमच्या ना, म्हणून त्याला गायबच करतो आता. थांबा असलं बेकार जाम आहे नाही तर भुगावला वेळ झाली तर थांबून आहे मी. तर मेन रोडने नाही आता मी मागच्या रोडने आलो इथं पण गर्दीच लागली. कारण मारता नाही तो कोण थांबला पण नाही नेमकं. तिकडे काम चालू होतं प्रशासन. इथं माणसं जरी थांबवी ना उभी करायला किती अख्खं जाम आहे अख्खं जाम. माणसं जरी ठेवलेच नाही तरी झालं असतं पण ट्रॅफिक हँडल करायला त्यांनी ठेवलंच नाही कोणाला. काय फालतूपणा आहे. इकडच्या लाईनमध्ये गेलो तो अख्खी ही लाईन थांबली आणि ते इकडच्या लाईनमध्ये आलो तर अख्खी ही लाईन बघा अजून हायच गर्दी. पुढं तर पक्क बेकार जाम आहे बघा. इथं बघा मॅप मध्ये बघा नुसतं लाल आहे अख्खं लाल. शप्पो ते ट्रॅफिक बघा. यांच्या 3 लाईनी यांनी अख्खा रोडच जाम केलाय. हे काय ट्रॅफिक आहे का. हे कधी जायचं लोकांनी घरी. 10 वाजले की हे बघा अख्खा रोड भरला यांनी. बरं हातरी रोड सोडलाय. अवघड आहे बाबा हे. आपल्या लोकांचं आहे ना जे लोकांना पण घाई असते म्हणा पण हे चुकीचं आहे ना. बघा काहीतरी तिथं पुढे जर का सरकार तुम्ही रोड करताय तर तिथं काहीतरी तुम्ही प्रोव्हिजन ठेवली पाहिजे ना. तिथं कोणीतरी तुमची माणसं थांबवली पाहिजे ट्रॅफिक कंट्रोलसाठी. हे काय बघा आणि आजचं नाही भुगावचं. हे खूप आधीपासून चालत आलंय. कंटिन्यू ट्रॅफिक असतंच भुगावला. आणि आता मला वाटतं हायवेने जावं. चला फायनली ट्रॅफिक झाल्यानंतर ट्रॅफिक मधनं निघून सगळं घेऊन मला बरोबर 11:32 झाले. आणि मी आता कोथरूडमध्ये आलोय. आमचं बॉस कुठे बॉस कराडे कुठे थांबलाय. खाता म्हणलं खाली थांबलोय. पोरले स्कॅम करतात. आला बघा आता आलाय. हा याचे 5 मिनिटं आत्ता झाले. हा मग ठेव की तुझं काही एका दिवसाला काही एवढं सामान आणलं होतं काय आणलंय बघू. केवढं आहे बघू तुझं. एक केवढी बॅग आहे. अरे मी एका पिशवीत आणलंय रे. आणि तुझी एक बॅग आहे. ठेव तिथं कुठेतरी ऍडजस्ट करून. इथं टाक पुढनं टाक माग. डीम आहे डीम. साधं कळत नाही. हा तुझ्या आयला ए बाळा तू चाल येडे. 1-2 शर्ट आणले. अरे 1-2 शर्ट एकाच ठिकाणी जायचं रे. अय शपथ मी एका पिशवी मध्ये घेतलंय. दाखवतो मी तुम्हाला. माझी पिशवी दाखव. कुठे माझी पिशवी. हे बघा ते माझं सामान आहे आणि याचं सामान बघा. अरे बाळा तुला आता होणार आहे मोठा स्कॅम. बंटीला हडपसरला सांगून घेऊन चाललोय. ए तुझं काय तू का नाही म्हणतोय. अरे त्याला सांग ते पप्पू नाही तर त्याच्या घरचा विषय माहिती तुला कसं आहे. काका आम्ही तुमच्या पोराला घेऊन चाललोय. याचं कारण आहे तो आमच्यामध्ये राहत नाही आजकाल. त्यांनी बंद केलं त्यामुळे शिक्षा आहे त्याला. आणि त्याला मागे आम्ही एक वॉर्निंग दिली ती की बाबा तू आमच्या सोबत ये नाही एक दिवस तुझ्यासोबत स्कॅम होणार आहे असा. तर आता तो स्कॅम आता होतोय. संपला विषय. आणि त्यांनी कबूल केलं तर तुम्ही बिंदास नाही मला फरक पडत नाही असं ते बोललेलं आहे. त्यामुळे त्याला आता मी घेऊन चाललोय. हा आमचा वकील आहे आणि याच्यावर मला विश्वास नाही. खरं सांगतो त्या माणसावर मला विश्वास नाही. नवीन वकील बनलाय. अथर्व तुला आहे का विश्वास. पलटलाय. ए भाऊ बस की. चला आपले अरे आंध्र दिसत नाही. बंटी दीक्षित बाय. ब्लॉग चालू झालं सांगतो. मग ब्लॉग कंटिन्यू ब्लॉग चालू आहे. चला आता आपली पोर आलीत. आता आपण जाऊ हडपसरला मस्त पैकी आईस्क्रीम खायला. लोक आलेले चेवळेच भाऊ घे ना आमचे काम करू. चालतंय. आता हे अंडे बघ
दीक्षित माधुरे जवळचा मित्र आहे, तो आता नवीन वकील झालाय. मला त्याच्यावर विश्वास नाही, कारण तुमचे अनुभव सांगा. तुमचे लोक अदालतचं काय मेहनत करून दिले का? अरे आम्ही तिथं आमचे फॉर्म बोलायचे आता म्हणतो पिंपरीवाले घेऊन जातात, मग करायचं काय माणसं. आता मग कसं तुझ्याकडे काम द्यायचं? अरे पण आता ज्युरिडिक्शनच नाही तिथं, तर मग कसं काय अरे जमणार तर रे? ज्युरीला सांग, अमय दीक्षित वैयक्तिक आला इथं स्वतः. अमय दीक्षितचे मित्र आलेत म्हणा. काय आहे का ना आपलं वकील शिकल्याचं. चला आता जाऊ आईस्क्रीम खायला मस्तपैकी. थंडीची आईस्क्रीम खायची मजाच वेगळी आहे. क्वालिटी विषय दाखवतो. गरमी होती रे, थंडी कुठली. अरे येणार का इथे एसी बघ की कावडा आहे. आता रोतो असत का नाही येस? त्याला गुड ए मॉर्निंग. अरे सॉरी चुकीचं दाखवले. दाखव रे. याला दाखव आता रोला. मी इकडे दाखवलं मला. मग तू असं हसत का नाही? हसणार आहे, एन्जॉय कर ना. अरे कसली झोप आली. मग काय करणार आहे महाशिवरात्रीला? म्हणजे भांग प्यायची का? बंटी दोन छड दाखव बंटी. चिमणा काय आमचं? कसं आहे खतरनाक बंटी. तर आता आपण चाललोय अक्कलकोटला. आमचा अथर्व शेठचा बर्थडे, त्यानिमित्त आम्ही चाललोय अक्कलकोटला. आणि हे बंटीचं तोंड दाखव जरा. बंटी इकडे बघ. बंटी स्माइल प्लीज. बंटीचं तोंड दाखव पहिलं. तोंड दाखव बंटी स्माइल प्लीज. चला मग. अर्धा काय लाव की फोन. लावलं ना ते. हा तू फक्त कानाला लाव. तर ते मित्रांचं हे झालं अचानक नियोजन. उद्या मित्राचा बर्थडे आहे, त्यामुळे आता हे अक्कलकोटलाच घेऊन चालले. नाही हे जाऊन सक्सेसफुली सगळ्यांवरती फायरिंग झाली. अचानक भयानक मध्ये. आता जाशील का? काय म्हणले, सोडणार आहे का नाही परत? आता पुढचं नाही सांगता येत. पुढे पण असंच नेणार. तर फायनली भाऊला सांगितलंय आणि जरा रिॲक्शन बघा. काकांनी मस्तपैकी हिशोब घेतलाय. लय फायरिंग का? खूप खूप जास्त भागली का? भागली. बाकी आठवत का तो शब्द तुझा? बिंदास मला कुठेही घेऊन जा. आठवत का शब्द तो? काय विषय नाही, आठवतंय का? मला वाटलं इथं तुम्ही हडपसरला नेताय, सोडणार तुम्ही 1 वाजेपर्यंत. हे आपला हडपसर. आता चाललंय सकाळी. सकाळी तुला हडपसर नेतो ना आम्ही. तुला लोड घेऊ. भाऊ वाढदिवसच्या 100 कोटी शुभेच्छा. हो हॅपी बर्थडे. भाऊ दिसतो दर भाऊ दिसला का? आयु थांब खड्डा. माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 12 वाजतील मस्तपैकी. आणि भाऊच्या वाढदिवसानिमित्त आम्ही चाललोय अक्कलकोटला. आणि भाऊ जे हात दे चल पटकन, खड्डा आलाय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा परत एकदा. अयो भाऊ तुला आईस्क्रीम खायला घालणार होतो. हे भाऊला आईस्क्रीम खायला दे हडपसरची. तर तुला कसं वाटतंय आम्ही? चांगलं वाटतं. जरा रिॲक्शन दे तुझी. रिॲक्शन काहीच नाही. शांत आहे जरा. शांत आहे, वातावरण थंड झालं का डायरेक्ट. तर भाऊला मी आणलाय, मी स्कॅम करून. आमच्या तिसरा भावाचा बड्डे आहे, तर सगळे भाऊ इथं पाहिजे ना. आम्ही 5 जण मस्तपैकी देवदर्शनाला चाललोय. 1 वाजलाय. ब्रेक घेऊ मस्तपैकी. आणि चहा तर मी पित नाही, पण सगळी पोरं चहा पितात म्हणून एक चहा होऊन जाऊ द्या. अरे 5 हो गए ना. 5 नाही 4 डीम माणसं आहे. 4 चे किती आले? 4 का 48 रुपया हुआ. 48. इसके कितना हो गया? 25 रुपया हुआ. तो 73 रुपये झाले. 73 हो गए. तुम 50 से बोल रहा. नहीं हम बोले 48 रुपया है 25 से. 73 हो गए ना. 73 हो गए, 50 से बोल रहे. अभी तेरे को मैंने कितना बार है? भाऊला चहाची गरज आहे. झोप आली त्याला फलटण मध्ये. आणि काकांनी मी झोपेत आहे. अंडे याला 100 रुपये दिले, यांनी मला 12 रुपये दिले. आणि पैसे 73 रुपये झाले. यांनी मला किती दिले? 27 रुपये. 12 रुपये नाही रे, 27 रुपये दे. तू का नाही आला जाय? आम्ही तुला मिस करतो इथं. काय सांगू आपण तुला. काय राव, आम्हाला परक सोडलंस तू. परक केला आम्हाला, वाईट वाटतंय. तू व्हॅलेंटाईन डे साजरा करायला गेलायस का? थोडासा प्लॅन मध्ये चेंज झाला आमच्या. 2:30 वाजले आणि अक्कलकोटला जायला अजून म्हणजे मंदिर उडायला भरपूर वेळ आहे. तर त्याच्या आधी म्हणलं आता आलोय तर आपला पांडुरंगाचं दर्शन घेऊन जाऊ. फक्त आज जाणार नाही, कारण अक्कलकोटला पण जायचंय. भाऊची इच्छा अक्कलकोटची आहे, त्यामुळं
माझी पण इच्छा पूर्ण झाली आहे बघा. मला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर पांडुरंगाच्या चरणी जरा उजेडात दिलं म्हणजे चमकला माझा भाऊ कसा मस्तपैकी. अंडे अरे तोंड वगैरे हसत थांब जरा फ्लॅश मारू दे. हे गोरा आहे का तू? अरे ओरिजिनल उन्हात पॅनिंग झाले फक्त उन्हात एवढंच आहे. चला 2:35 आणि आता निघू अक्कलकोटसाठी. 3500चं पेट्रोल बसलंय. आता गाडी फुल झाली. आता डायरेक्ट अक्कलकोटला थांबू. महाशिवरात्रि with Sadhguru John. हा बघा व्हॅलेंटाईनचं सेलिब्रेशन करून चाललंय. डिक्की विक्की मध्ये फुगे बिगे भरून चाललाय. आणि हे आमचं व्हॅलेंटाईन. भाऊ झोपला. 3:32 झालेत आणि परत एक ब्रेक झाला आमचा. काका वन साइड आहेत ना खाली झोपलेत बघा. VIP सीटवरती झोपलेत दोघं क्वालिटीमध्ये. 4:56 झालेत. हे बघा इथे दिसत असेल 4:56 आणि आम्ही अक्कलकोटमध्ये आलोय आता. आणि ही आमची 5 लोकांची रूम आहे. इथं आता आम्ही झोपतोय. वॉशरूम वगैरे सगळं ओके. गरम पाण्याची सोय. आणि आता बरोबर 5 वाजलेत. तर मी झोपतो जरा वेळ. कंटिन्यू गाडी चालवून दमलोय मी पण. तुम्ही झोपणार. ती त्यांची 5 जण तर कुठं गोंधळ घालायचं तिकडे घालतील. मी झोपतो. परत गाडी चालवायची मला. कसा आहे चड्डी मॅन? कसा आहे चड्डी मॅन? 4000 चड्डी ती. अगो बाबू अरे 4000 मध्ये भाऊ केवढे येतील चड्ड्या बिड्ड्या सगळे. लय पैसा पाण्यासारखा पैसा. 4000 रुपयाची चड्डी वापरते. 4000 रुपयाची चड्डी. मोठी माणसं बाबा शेवटी तुम्ही. कशाला काय सांगत बसतो रे त्याला. पैसेवाली माणसं आहे का ना अंड्या? तुला झोप आलती ना. झोप आलती रे तुला झोप. अयो झोपलेलो हे अंडे छपरी शाळे करते. अंड्याने उठवला आणि बघा 4000 चड्डी म्हणून झोपूच उडली. इकडनं असं तर नाही. बिडाला अंड्याचा बिडाला आहे. उठ लवकर नाही. लाईट बंद कर. पाणी उठते ना. हे पाणी उठ रे. नाही उठत. उठते काय ठेव. लाईट कोण बंद करणार? चौचर्चा चालू आहे. आणि बॉटल घेऊन ठेवायचं असते कधी पण. अरे माहितीये मला. 40 रुपयाच्या बॉटल आहेत त्या वेळे. अरे ते मला माहिती. मी उगाच वरती आणलं असं म्हटलं वाटले. म्हणलं चुकून दिलं नाही तर पाणी गुळणाकडे लागणार. अरे बंद कर की चालू. तिकडे 2 वे असं नाही असं बघ बटन कुठे. अरे मधलं बटन चालू ठेवलं तू. चला गुड नाईट. आता वांगुळीला गेलाय. आतमध्ये गाणे बघ कुठले लावले त्याने. ए गबरू. शुभ सकाळ सर्वांना. आज सॅड झाले. झोप काय थोडी पूर्ण झाली. थोडीशीच झाली. ह्या माकडांनी काय झोपून दिलं नाही रात्रभर. आरडाओरडा चालू होता. त्या अंड्यात अजून पण ओरडतंय तिकडे झोपून. आणि तो आमचा एक भाषा आतमध्ये मोरणी बनके मोरणी गाणं ऐकतो आंघोळ करताना. अरे जावं की पण दार पण करून करणार. तर आता उठायचं जायचं आहे मला. 8 वाजता होता का नाही. 8 वाजता दर्शन करायचं होतं. आता वाजलं 10 आणि हा आवरत होता अजून. सगळ्यांचं आवरून झालतं. आवरले कळलं का तुला. काय खोटं बोलते. केलंय. होय अंड्या कुठं होता? तुला सांगितलं नॉनव्हेज बोलू नको. टॉयलेट बोल. शेतकरी माणूस आहे. पटपट उरकडे सोडून टाइमपास करत होते पोरं. तर विषय असा आहे. वरांनी केल्या आधी पोटोबा मग विठोबा. जरा नाश्त्याला बसलो आम्ही. उपास आहे त्यामुळं खिचडी साबुदाण्याचे वडे. मी लस्सी घेतली. याचा पण आमाईचा पण उपास नाही वाटतं. नाश्ता करू. मर्डर नको रे. मर्डर नको.
नाश्ता करू आणि मग जाऊ दर्शनासाठी. फुल उपासवाले गँग आहे आणि ते एकटंच बिना उपासवाले आता. त्याचा नाश्ता बघा सांडवलंय बघा. कुठं आहे ना, कुठं नेऊच शकत नाही तुला, कामाचं तर नाही का, सगळं सांडवते. हा भाऊचा नाश्ता आहे. सुका पाटील आणलं सुका पाटील. आज रविवार आणि महाशिवरात्री त्यानिमित्त अक्कलकोटला पूर्ण गर्दी झाली आणि आमचा आज सर्व जसा म्हणला आपण उशिरा जाऊ, त्यामुळे उशिरा तर अजून गर्दी लागली आम्हाला. आम्हाला वाटलं मंदिरात गर्दी असेल पण आतमध्ये मोकळे. तर भाऊच्या बड्डे निमित्त आम्ही आलोय महाराजांचं दर्शन करायला आणि दर्शन घेऊ. आणि आपल्याला वाटलं होतं गर्दी असेल, मंदिर अख्खं मोकळं आहे आणि जरा बसलं आपण पलीकडच्या साईडला गर्दी आहे आणि दर्शन झालं आहे आपलं. आणि तुम्ही पण इथं सीसीटीव्हीमधून दर्शन घ्या. आता आतमध्ये काय फोन चालत नाही त्यामुळे. अथर्व तुझ्या बड्डे निमित्त आज आपण इथं आलोय, तुला कसं वाटतंय, काय तुझं कसं काय ठरलं इथं याचं? खूप छान वाटतं. 1-2 महिन्यापासून चाललं होतं यायचं, ॲक्च्युली योग येत नव्हता, पण आज बड्डेच्या निमित्ताने आज आम्ही आता पूर्ण आलो. सो आमचं मस्त दर्शन झालं. थोडी गर्दी होती पण मस्त आलं. ओके, बरं वाटतंय. 11-20 झाले दर्शन घेऊन आपण बाहेर निघालो. आता डायरेक्ट गाडीत बसू आणि रिटर्न घरी जाऊ. दुसरीकडे कुठे जाणार नाही, कारण भाऊची इच्छा अक्कलकोटची होती त्यामुळे अक्कलकोट झालं आणि माझी इच्छा पंढरपूरची होती, माझं पंढरपूर पण झालं. महाराजांचं पण आपण दर्शन घेतलंय आणि आपलं तोंडच गाणं त्यामुळे फोटो चांगले आहे ना. मला एवढे फोटो काढले त्यात एकही फोटो चांगला आला नाही. जाऊ दे आता परत. आपली गाडी मस्त VIP ठिकाण लावलेली सावलीमध्ये. इकडं पण कोण नाही, इकडं पण कोण नाही. आता बरोबर सगळी गँग गाडीत. सर काय विषय, काय नियोजन करताय का? नियोजन वगैरे झालं सगळं. नाही नियोजन आजचं नाही, आज उपास आपण सोडून देऊ. नाही आजच काय नाही आज नाही नियोजन फक्त होय आणू. आज 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 जाऊ दे, आजचा विषय सोड. उद्याचं काय आहे का? उद्याचं नाही, काय असेल ते आजच. नाही आज पोरांचा उपास आहे. हे उपास असल्यामुळे असं करतोय, पण भाऊ ते बघून घे कसं काय असेल ते, नाही तर तुला इथंच ठेवायला. 5 तास 31 मिनिटं दाखवते. 280 किलोमीटर गाडी आता 110ला क्रूजला टाकली आणि टाइम झालाय बरोबर 12:02. जाईन तिथे इज्जत घाली मला काय कळतच नाही. किती कष्ट झाले तुझे. सरांना आमचे ऊन लागते ऊन. आता सरांचं म्हणणं आहे गाडीला फिल्मिंग करायची. नाही सर, फॅमिली कार आहे. कॅन्सल का प्लॅन, कॅन्सल का ट्रॅव्हलचा? प्लेन शिफ्ट झाला डायरेक्ट मूड ऑफ. अरे ते गाडी माझ्या बघ काचवर स्क्रॅच पडली. अरे पडलं नको जाऊ दे, तुला म्हणलं नको करू. नको म्हणलं ना, काय गेलं बघ स्कॅटर झालं सगळं. लाईट दिसायला लागली इथं. नाही चाहिए आता, नाही बोला किंवा मारा चायला. या आलं नुकसान करून गेला इथं. स्क्रॅच पडला झाले. दिसतोय लाईट आणि लाईट अशी झाली डायरेक्ट. बरोबर आहे, काय चुकत नाही. बरोबर आहे, काय चुकत नाही. अरे चांगलं काच होतं राव, आपला केला त्यांनी त्याचं. तर आता कुठण्यात होती काय माहिती. सर सांगितलं 10 रुपये 10 रुपये दो ना. सांगितलं नाही तरी करतो बस. 10 रुपये. बाबा का बाबा बारक्या पोराशी खेळतायत. दुनियाला 100 किलोमीटर आले. 12:57 आणि मस्तपैकी 4 वाजून 3:45 तास असं दाखवतंय. आणि आम्ही आता रोड सुटलेलो आणि बघा हा कसा रॉंग साईडने येतोय, तसं आम्ही पण रॉंग साईडने चाललोय. बघा CNG ला लाईन म्हणून CNG ना गाण्याचं लपड असतं. आणि आता बरोबर झालेत, बरोबर किती वाजलेत? 2 वाजलेत. गिर ओके 2 वाजलेत आणि आपलं 160 किलोमीटर उरले. चल की बाई, असं का करते असं. ओके गेली पडली. 2:45 झाले. 2:45 झाला आणि मला नाश्त्याला बसलोय. इथं सगळी उपासवाले गँग आणि एकटा बादशाह बिंदास दौडतोय. बड्डे बॉय. माझा पण उपास असतो, पण आज वाढदिवस त्यामुळे उपास नाही पकडला. म्हणजे बघा कसं आहे तू उपास झाला पण होता, लग्न झाला असतं पटकन. काय करतोय?
अरे वाटी कर की उलटी इथं. अरे पण तू वाटी कर की उलटी, चमच्याने काय काढतोय? सरळ सोपा विषय आहे, चमच्याने खेळत बसलाय. झालं एवढंच होतं. 100 किलोमीटरला 2.5-3 तास दाखवते. कस करायचं माणसाने. आत्ताशी 1 तासाने आम्ही हायवेला लागलोय. खंडाळा या गावातनं आम्ही बाहेरच होतो, कारण शिरवळला ट्रॅफिक होतं, थोडं रोड खराब होतं, त्यामुळे खंडाळ्यामधनं आम्ही बाहेर निघून आत्ताशी इथं सिंगल रोड होता, इथं पण सिंगल. हा बघा आता बघा, हा कसला जोरात चाललाय बघा. हे बघा, अरे काय गरज आहे का? असला खेटाला आलता ना आपल्याला, चिटकलाच होता. फायनली 5:30 वाजलेत आणि आम्ही वारजेमध्ये आलोय. ट्रॅफिक पासून पण वाचलोय. आता सगळ्यांना पटपट घरी सोडू आणि मग आपण पण घरी जाऊ. अंड्या बाय 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 अंड्या बाय बाय. चला, एक पार्सल तर आपलं सोडलंय घरी. आता अजून ही दोन पार्सल सोडायची. तर आता बरोबर 6 वाजलेत आणि आमची ट्रिप सक्सेसफुली कंप्लीट झाली. दोन्ही पार्सल मी सोडलेत. बड्डे बॉय बाय बाय बाय. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करतो. तुम्हाला अचानक भयानक ठरलेली ट्रिप आणि आमच्या बंटीसोबत केलेली मजा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच व्हिडिओ बघत राहा. चला, भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.